नमस्कार मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं आगमन आता अगदी 2 दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळं वातावरण सगळीकडं मंगलमय प्रसन्न असं झालेलं आहे. मंडप उभारणी असो किंवा मूर्तींचं सगळं सजावट असो, हे सगळं जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे. आणि आता बाप्पा विराजमान झाल्यानंतर 10 दिवस जो काही आनंदाला, उत्साहाला, प्रसन्नतेला उधाण येईल त्याचं शब्दामध्ये वर्णन करणं शक्य नाही. ते सगळं फक्त मनामध्ये साठवायचं, डोळ्यामध्ये साठवायचं आणि त्या पवित्रतेमध्ये, त्या प्रसन्नतेमध्ये, आनंदामध्ये न्हाऊन निघायचं आणि तो आनंद पुढच्या वर्षापर्यंत जपायचा. बाप्पा येतात जातात, मात्र आपलं जगणं मधल्या टप्प्यामध्ये ते समृद्ध करून जातात. तर बाप्पांबद्दल बोलायचं तर म्हटलं या वेळेला चित्रपट रसग्रहणमध्ये बाप्पांवर आधारित असलेल्या, बाप्पांच्या श्रद्धेवर आधारित असलेल्या, बाप्पांच्या प्रसन्नतेची अनुभूती देणाऱ्या एका चित्रपटाबद्दल बोलूयात. तो चित्रपट म्हणजे 9/2/1979 प्रदर्शित झालेला सचिन यांचे वडील शरद पिळगावकर यांची निर्मिती असलेला मनोरम चित्र फिल्म्सच्या बॅनरखाली झळकलेला प्रसन्न सुंदर चित्रपट अष्टविनायक. माझे आवडते दिग्दर्शक राज दत्त यांनी याचं दिग्दर्शन केलेलं होतं. राज दत्त म्हटलं म्हणजे या नावातच सगळं आलं. राज दत्त यांचे चित्रपट म्हणजे प्रसन्नतेचा कळस, आनंद, प्रत्येक फ्रेममध्ये एक सौंदर्य आणि आशावाद. त्यामुळं अष्टविनायक हा त्यांच्या त्या धाटणीला धरूनच पुढं जाणारा चित्रपट असणार यात शंका नाही. आणि तसाच तो सार्थ ठरला. अतिशय प्रसन्नपणे मांडले गेलेला हा कौटुंबिक कथानक सांगणारा चित्रपट. खरं म्हणजे याच्या पहिल्यांदाच सुरुवातीला एक बोर्ड येतो, तो म्हणजे या चित्रपटाचं कथानक हे सत्यात घडलेलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या एका उद्योगपतीच्या घरामध्ये हे प्रत्यक्ष घडलेलं कथानक पडद्यावरती मांडण्यात आले. अर्थात बाकीचा त्यांनी उल्लेख, उहापोह किंवा उकल केलेलं नाही, मात्र एक सत्यकथा आपल्यासमोर. अर्थात या कथेचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की बाप्पांच्या श्रद्धेवरचा, बाप्पांच्या भक्तीवरचा हा चित्रपट आधारित असला तरी यामध्ये कुठंही बाप्पांचं प्रत्यक्ष दर्शन नाही आहे. अष्टविनायकाचं दर्शन शेवटच्या गाण्यामध्ये आपल्याला होतं, मात्र हल्ली देवाच्या नावावर जे चित्रपट येत आहेत, आपण बघतोय की आमच्या विठ्ठलाच्याही काही चित्रपटांमध्ये विठ्ठल मानवी रूपामध्ये येणं, फायटिंग करणं, डान्स करणं वगैरे 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 काही गोष्टी दाखवल्या जातात. चमत्कृतीजन्य म्हणूयात त्याला, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. मात्र अशा पद्धतीनं गणपती बाप्पा प्रत्यक्ष कुठलंही काम करताना या चित्रपटामध्ये दिसत नाहीत, पण चित्रपटभर गणपती बाप्पांचा एक प्रसन्न मंगल सहवास आपल्याला जाणवत राहतो. हे या चित्रपटाच्या कथालेखकाचं आणि दिग्दर्शकाचं, त्याचप्रमाणे सर्वच कलाकारांचं वैशिष्ट्य. आता कलाकार म्हटल्यानंतर थोडंसं त्यांच्याबद्दलही बोललं पाहिजे. सगळ्यात सुंदर असं या चित्रपटामधलं जे पात्र जमून आलं आहे ते आहे शरद तळवळकर यांचं. शरद तळवळकरांनी जे साठे मास्तर या चित्रपटामध्ये उभे केलेत, क्या बात आहे. शरद तळवळकरांना इतकं लोक पूर्वी का महत्त्व द्यायचे किंवा त्यांच्याकडे इतक्या आदरानं काय बघायचे ते ह्या एका भूमिकेवरून लक्षात येतं. शरद तळवळकरांच्या बहुरंगी भूमिका आपण सर्वांनी बघितल्या. खास करून विनोदामध्ये तर ते बादशाहच होते. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं यामधला एका कुटुंबावरती, त्या कुटुंबामध्ये खरं म्हणजे तो नात्यातला कुणी नाही आहे, गोत्यातला कुणी नाही आहे, त्या कुटुंबामध्ये एक कर्मचारी म्हणून वावरलेला तो माणूस, मात्र हे ऋणानुबंध किती प्रामाणिकपणे तो जपतोय असं हे दिसतं. आणि त्याच्या या श्रद्धेला, त्या कुटुंबावरच्या प्रेमाला आपल्याला नतमस्तक होऊन दाद द्यावी लागते. आणि हे असं सुंदर पात्र शरद तळवळकरांनी ज्या पद्धतीनं साकारलं आहे की अगदी क्या बात है म्हणावं अशाच पद्धतीचं हे पात्र. त्यानंतर कौतुक करावं वाटतं ते राजा गोसावी यांनी साकारलेल्या खलनायकाचं. राजा गोसावी यांनी यातला बेरकी नारूमामा असा काही साकारला आहे. याही व्यक्तिमत्वाचं असं वैशिष्ट्य की विनोदासाठी हे प्रामुख्यानं गाजलेले.
मात्र इतरही पद्धतीच्या भूमिकांमध्ये त्यांनी आपली जबरदस्त छाप सोडली. त्यामुळं शरद तळवलकर असतील किंवा राजा गोसावी असेल, यांना खऱ्या अर्थानं अष्टपैलू अभिनेते असं जे म्हटलं गेलं ते त्यांच्या या भूमिका बघताना सार्थ वाटतं. हा खेळ सावल्यांचा मधलाही खलनायक ज्या ताकदीनं राजा गोसावी यांनी साकारला आहे, अगदी त्याच पात्राचा भाग 2 वाटावा अशा पद्धतीचा हा नारूमामा अष्टविनायकमध्ये त्यांनी साकारला आहे. नाटकामध्येच काम करण्याचं वेळ असलेला हा नारूमामा बहिणीच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून आपल्या बहिणीचं जे काही मतपरिवर्तन करण्याचा, तिच्या मनामध्ये कुटुंबाबद्दल विष पेरण्याचं काम करतो. क्या बात है, अशा पद्धतीनं राजा गोसावी यांनी हे पात्र अगदी भन्नाट असं रंगवलं आहे. यानंतर मला आवडलेलं पात्र यातलं म्हणता येईल ते म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे यांनी आपल्याच गीतांवर केलेला अभिनय आणि त्यातलं साकारलेलं वंदना पंडित यांच्या वडिलांचं पात्र. छान अशी ही पात्रयोजना ही खरं म्हणजे दाद द्यावी अशीच जमलेली आहे. वसंतराव देशपांडे हे गायनामध्ये अद्वितीय, हे तर सर्व रसिकांना मान्य आहे. मात्र या भूमिकेला जिवंत करताना त्यांनी अगदी कुठंही आक्रस्ताळेपणा अभिनयाचा न करता जी सहज सुंदर अशी त्या गायकाची छाप या चित्रपटामध्ये ते गायकच दाखवलेत आणि फारच सुंदर, म्हणजे यातली गाणी तर त्यांच्याच आवाजातली आहेत आणि अतिशय सुंदर अशी ती दाटून कंठ येतो किंवा प्रथम तुला वंदितो तू सुख करता, ही गाणी पडद्यावरही त्यांनी अतिशय लाजवाबपणे सादर केलीत. पद्मा चव्हाण यांचाही उल्लेख एक दर्जेदार अभिनेत्री म्हणून करावाच लागेल. यामध्ये सचिन यांची सावत्राई म्हणून त्यांनी ज्या पद्धतीचं सादरीकरण केलं आहे आणि खास करून आपला भाऊ नारूमामा घरामध्ये आल्यानंतर त्याच्या विष कालवण्यामुळं परावर्तित झालेली, काहीशी तशी मनामध्ये एक माणुसकीचा झरा असलेली, मात्र या सगळ्या सावत्र मुलाच्या वर्तनाचा फटका म्हणूयात किंवा प्रॉपर्टीमध्ये आपलं काय भूमिका ठरणार ही शंका म्हणूयात, या सगळ्यामुळं बावरलेली, काहीशी कावरीबावरी झालेली आणि शेवटी या सगळ्याचा प्रचंड मानसिक धक्का बसलेली ती सचिन यांची सावत्राई त्यांनी अतिशय ताकदीनं उभी केली आहे. चंद्रकांत मांढरे हे सचिन यांच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये थोडा वेळ दिसून जातात, मात्र तेवढ्याच वेळामध्ये ते आपली छान अशी प्रसन्न अभिनयाची, आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडून जातात. वंदना पंडित हा एक सुंदर असा देखणा मराठमोळा चेहरा या चित्रपटानं मराठी रसिकांना दिला. अतिशय सुंदर वाटलं होतं हे पात्र त्यावेळी. अर्थात वंदना पंडित अष्टविनायकमुळं जेवढ्या गाजल्या तेवढ्याच लवकर त्या गायबही झाल्या. लग्न करून त्या परदेशामध्ये त्यांच्या संसारामध्ये रमल्या आणि मला वाटतं परवा एका मालिकेमध्ये काहीतरी त्या पुन्हा एकदा दिसल्या आणि अष्टविनायकची नायिका म्हणून त्यांचा गवगवाही झाला. पण खरोखरच हे जे यातलं नायिकेचं पात्र आहे ते वंदना पंडित यांनी अतिशय दमदारपणे, आणि त्यांना ते शोभलं आहे सुद्धा, त्यांचा निरागस चेहरा, गणेशावरची श्रद्धा असलेली एक तरुणी गायिका अतिशय सुंदर रीतीनं त्यांनी यामध्ये मांडलेली आहे. सचिन अर्थातच घरचं प्रोडक्शन असल्यामुळं अगदी सहजपणे वावरलेत त्या भूमिकेला, ते छानपैकी शोभून दिसलेत. एक देवाकडं फारसा ओढा नसलेला, देवदेवाकडं, देवभक्तीकडं, श्रद्धेकडं ओढा नसलेला एक उद्योजक, कर्तृत्वान तरुण त्यांनी यामध्ये अगदी सहज छान असा साकारला आहे. याशिवाय रमेश भाटकर ही सचिनच्या मित्राच्या भूमिकेमध्ये, शरद तळवलकरांच्या चिरंजीवाच्या भूमिकेमध्ये यामध्ये दिसून जातात. अर्थात त्यांची ती जी ओठ भरून मिशी परत आपण बघितली ती या चित्रपटामध्ये नाही आहे. काहीच विनोदी ढंगानं जाणारं असं हे पात्र त्यांनी साकारलं आहे. राजा गोसावी यांच्या कन्या शमा गोसावी याही रमेश भाटकर यांच्या प्रेयसीच्या रूपामध्ये या चित्रपटामध्ये दिसतात. आणि शेवटचं जे अष्टविनायकाचं गाणं आहे त्यामध्ये तर अगदी म्हणजे सगळेच बुजुर्ग, अशोक सराफ, रवींद्र महाजनी, कृष्णकांत दळवी, सूर्यकांत, आशा काळे, उषा चव्हाण, जयश्री गडकर, शाहू मोडक, सुधीर दळवी असे सगळे मान्यवर एकेका गणपतीच्या कडव्यामध्ये आपल्याला दर्शन देऊन जातात. खूपच सुंदर रीतीनं साकारलेला हा गणेश भक्तीचा चित्रपट श्रद्धा आणि अश्रद्धा म्हणजे नास्तिक आणि आस्तिक यांच्यामधला संघर्ष आपल्यासमोर मांडून जातो. जग हे अशा पद्धतीनं संमिश्र भावभावनांनी भरलेलं आहे आणि याचा अनुभव आपण पावलोपावली घेतच असतो. अर्थात जो तो आपल्या अनुभवानुसार वागतो आणि ज्याला जशी प्रचिती आली
जसा भाव तसा देव म्हणतात त्या पद्धतीनं ज्याला जशी प्रचिती आली तसा तो देवदेवाकडे वळतो. पण हा चित्रपट कुठंही आपल्याला अंधश्रद्धेकडं न ढकलता किंवा काहीतरी थातूरमातूर सांगण्याचा प्रयत्न न करता एक छान असं कौटुंबिक वातावरण, कौटुंबिक कथानक आणि त्याला श्रद्धेचा सुगंध, श्रद्धेची एक छान अशी जोड देत पुढं नेतो आणि आपल्या सगळ्यांनाच मन प्रसन्न करून टाकतो. तर हे होतं अष्टविनायक या चित्रपटाचं रसग्रहण. पुन्हा भेटूच.